विद्यार्थी मित्रांनो, आपण विद्यार्थी दशेमध्ये प्रचंड अभ्यास करतो आहे, प्रचंड मेहनत घेतो आहे. पण बऱ्याचदा असंही होत आहे की जेवढी मेहनत घेतली त्याचे यश मिळालेलं नाही आहे. मग आपण निराश होतो, भ्रमनिराश होते. असं का होते आहे? तर बऱ्याचदा मग लक्षात येतं की आपण एकाच दिशेने खूप पळालो, खूप अभ्यास केला आहे, पण त्याच वेळेस ए प्लॅन सोबत असताना आपण बी प्लॅन तयार केला होता का? जर आपण प्लॅन बी तयार करून ठेवला असता तर या क्षेत्रामध्ये नाही तर त्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी झालो असतो असं कळतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मित्रांनो, आयुष्यामध्ये केव्हाही ए प्लॅन सोबत बी ही प्लॅन असावा. आपल्या अभ्यासासोबत कला क्षेत्रामध्येही आपलं कुठेतरी प्रावीण्य आपल्याला मिळवता आलं पाहिजे. याही अनुषंगाने आपण विचार करावा. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत प्रमोदजी बाविस्कर, ज्यांना आकाशवाणीचा उद्घोषक म्हणून दीर्घ अनुभव आहे. या आपल्या अभ्यासाकडे, या आपल्या जीवनाकडे कला क्षेत्राच्या अनुषंगानेही पाहूया. त्यांना रुची आहे कला क्षेत्रामध्ये. आपला आवाज, आपली भाषा, आपलं जगणं कला क्षेत्रामध्ये जर आपण टाकलंय तर तिथूनही रोजगार मिळू शकते का? अशा अनेक अँगलने आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सुरुवातीला हे सांगा की आमचे विद्यार्थी निश्चितच खूप प्रयत्न करतात, खूप अभ्यास करतात, पण बऱ्याचदा एवढा अभ्यास केल्यानंतरही नोकरी मिळत नाही, मनासारखं जगणं होत नाही. तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक निराशा उत्पन्न होते. तर अशा वेळेस त्यांनी शिक्षणासोबत दुसरा कोणता एखादा बी प्लॅन सोबत ठेवावा? बिलकुल, अतिशय फार महत्वाचा प्रश्न आहे जरा. कारण ग्रामीण भागातला विद्यार्थी असो किंवा शहरी भागातला विद्यार्थी असो, त्याला आपलं जीवन जगण्यासाठी कुठेतरी नोकरी म्हणा किंवा उत्पन्नाचं साधन निर्माण करणं हे फार गरजेचं असतं. परंतु बऱ्याचदा काय होतं सर, की विद्यार्थी इतर गोष्टी समजून घेतात पण तो स्वतःला समजून घेत नाही. म्हणजे कसं, तो स्वतःला समजून घेत नाही म्हणजे कसं होतं की आता समजा एमपीएससीची परीक्षा आहे, तर मग एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी आपण खरोखरच पात्र आहोत का? आपण त्या परीक्षामध्ये काहीतरी एखादं पद तरी नक्की निर्माण करू शकू का? हा आत्मविश्वास असणं म्हणजे अर्धी परीक्षा जिंकण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये मग मेहनत तर आहेच, प्रश्नच नाही. कारण ही परीक्षा लाखो विद्यार्थी याच्यामध्ये बसतात. मग लाखो विद्यार्थी बसतात म्हणजे काय, तर मला त्याच्यापेक्षा जास्त माहिती असणं किंवा त्याच्यापेक्षा मला जास्त ज्ञान असणं हे फार गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्राची पुरती ओळख आपल्याला आहे का? आपल्याला तिथले साहित्यिक माहिती आहे का? आपल्याला तिथला स्वातंत्र्य संग्राम माहिती आहे का? आपल्याला तिथल्या ऐतिहासिक ज्या काही खाणाखुणा आहेत त्या आपल्याला माहिती आहेत का? आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या नद्या माहिती आहेत का? आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत ते माहिती आहेत का? आपल्या जिल्ह्यामध्ये होऊन गेले मोठमोठे जे काही राजकीय नेतृत्व आहेत तर त्यांची आपल्याला ओळख आहे का? आपल्याला जे काही साहित्यिक होऊन गेले आपल्या या क्षेत्रामध्ये जिथं आपण राहतो तर त्यांची आपण किती पुस्तकं वाचलेली आहेत? तर हे सगळं असणं म्हणजे कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय अभ्यास करायला जातात पण तुम्हाला जर तुमच्याच भौगोलिक क्षेत्राची ओळख नसेल तर मला असं वाटतं कधी कधी ते घातक ठरू शकतं. म्हणून स्वतः विद्यार्थ्यांना स्वतःकडे पाहून मगच आपला अभ्यास हा सुरू करायला पाहिजे. तर मग स्वतःकडे पाहायला कशी सुरुवात करायला पाहिजे की मग मला वाचनाचा छंद आहे का? मी किती वेळ वाचू शकतो? मी किती पुस्तकं वाचलेली आहेत? बऱ्याचदा वाचनामध्ये काय होतं सर की करमणुकीची जी पुस्तकं आहेत तर ती जास्त वाचली जातात. माझं म्हणणं असं आहे की करमणुकीची पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचा, पण त्यासोबतच तुम्ही काही पुस्तकं अशी आहेत की जसं म्हणजे अनेक लोकांनी आपलं आत्मचरित्र लिहून ठेवलेलं आहे तर ते वाचणं देखील फार गरजेचं आहे. तर आत्मचरित्र वाचणं गरजेचं काय आहे, तर त्या आत्मचरित्रातून त्या व्यक्तीच्या जीवन कार्याची अतिशय जवळून ओळख आपल्याला होत असते. त्या लेखकानं कशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला घडवलं, त्या ते जे हे आहे महापुरुष आहेत होऊन गेलेले, त्यांनी आपल्याला स्वतःला कसं घडवलं हे सगळं त्याच्यातून आपल्याला कळू शकतं. पण ते कधी मग आपल्याला माहिती होईल की जर तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली तर. म्हणूनच आत्मकथा ज्या आहेत तर त्या वाचल्या गेल्या पाहिजे. अभ्यासच म्हणजे अभ्यास, याच्यातूनच तुम्ही स्वतःची प्रगती करून घ्याल असंही होत नाही.
अभ्यास आहेच, प्रश्नच नाही, तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे. पण मग तुमच्या महाविद्यालयामध्ये जर गॅदरिंग होत असेल, स्नेहसंमेलन होत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही किती भाग घेता. त्याच्यानंतर तुमच्या महाविद्यालयाच्या मार्फत युथ फेस्टिवल होतं विद्यापीठ स्तरावरती, तर त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊन आपल्या महाविद्यालयाचं नाव किती पुढे नेऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या महाविद्यालयामध्ये जर एनसीसी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आहात का. तुमच्या महाविद्यालयामध्ये जर एनएसएस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आहात का. तुमच्या महाविद्यालयामध्ये जे प्राचार्य आहेत, जे तुम्हाला वर्ग शिक्षक आहेत, तर त्यांच्याशी तरी तुमचा परिचय आहे की नाही. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याच्यासाठी सांगतो मी की तुम्ही एखाद्या शिक्षकाच्या जवळ गेल्यानंतर त्या शिक्षकाला तुमच्यातले काही गुण दिसतात आणि ते शिक्षक मग तुमच्यावरती तशा पद्धतीनं संस्कार करून ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी नक्कीच मदत करत असतात. याचं एक छोटंसं उदाहरण देतो की पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुरुषोत्तम करंडक नावाची जी स्पर्धा असते ती अतिशय मानाची आहे, अतिशय प्रसिद्ध अशी ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेसाठी माझ्या महाविद्यालयानं एक एकांकिका बसवण्याचं ठरवलं आणि माझे जे सर होते चारुदत्त गोखले सर, त्यांनी सांगितलं की प्रमोद आज सिलेक्शन आहे आणि तुला पण यायचं आहे. मग मी त्या हॉलमध्ये गेलो. त्यांनी काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं, काही विद्यार्थ्यांनी तात्पुरते त्यांनी तपासले आणि सांगितलं की आता सिलेक्शन संपलेलं आहे. सगळे विद्यार्थी गेल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला की सर तुम्ही तर मला काहीच नाही म्हणायला सांगितलं किंवा माझ्याकडनं काही करूनही घेतलं नाही. तर ते म्हटलं की मी तुला ओळखतो, कारण तू BA पर्यंत महाविद्यालयामध्ये अनेक एकांकिकांमध्ये कामं केलेली आहेत, युथ फेस्टिवलला गेलेला आहे, त्याच्यामुळे तू एक कलाकार आहे म्हणून तुझा परिचय मला आहे. तर हे सगळं होण्याचं कारण असं की मी त्यांच्या सान्निध्यात होतो, त्याच्यामुळे ते मला ओळखत होते. तर मग त्याचा फायदा मला असा झाला की मला त्या एकांकिकेमध्ये काम करायला मिळालं. आम्ही पुरुषोत्तम करंडक जिंकला आणि तो एक वेगळा इतिहास त्या जळगावच्या MJ कॉलेजमध्ये निर्माण झाला. म्हणून म्हणत असतो की स्वतःला ओळखा. आपण जर स्वतःलाच ओळखलं नाही आणि आपण इतरांचा परिचय करत गेलो तर आपण स्वतः कुठेतरी हरवून जाऊ असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यानं इतरांसोबत स्वतःच्याही कॅपॅबिलिटीचा, आपल्या शक्तीचा, आपल्या बुद्धीचा आपल्याला किती उपयोग करता येईल हे ओळखणं ही काळाची गरज असते. अत्यंत छान मुद्दा सांगितलेला आहे. मित्रांनो, आपण नेहमी दुसऱ्यांकडे पाहतो, दुसऱ्यांचे गुण अवगुण पाहत असतो, पण आपल्यामध्येही काही शक्ती लपलेल्या असते. त्या लपलेल्या शक्तींचा आपण विकास केला पाहिजे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि आपणच नव्याने स्वतःकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते मित्रांनो. एखाद्याला 60% मिळते म्हणजे 60च मिळते, तो कदाचित 61-62 नाही घेणार, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, ती कॅपॅसिटी आपण मोजली पाहिजे आणि तिचा योग्य तऱ्हेने उपयोग केला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. या निमित्तानं सरांनी सांगितलेलं आहे की एक काळ असा होता की अभ्यास हाच भाग होता, पण आता स्पर्धा परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे. इकडे तुम्हाला अभ्यास तर करावाच लागतो, पण सोबतच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुमची निरीक्षण क्षमता तपासली जाते, तुमच्यामध्ये समय सूचकता तपासली जाते, तुम्ही समाजासोबत काय तुम्ही देणं घेणं करता हाही सहसंबंध तपासले जाते. आणि हे सगळं केव्हा शिकता येतं तर सोबत शिकावं लागतं. म्हणून अभ्यासासोबत आपला समाजाच्या निरीक्षणासाठी असो किंवा कलाक्षेत्र असो किंवा इतरही जे गुण असो तेही डेव्हलप करता आले पाहिजे. हाही बी प्लॅन आपल्याकडे असावा, तरच अलीकडच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण यशस्वी होऊ. मित्रांनो, भाविस्कर, मी असंही ऐकलेलं आहे की आपण एक नाट्य कलावंत आहे, हे सुपरिचित आहे. नटसम्राट नाटक जे प्रसिद्ध गाजलेलं आहे, फार गाजलेलं आहे ते नटसम्राट. या नटसम्राट हे नाटक जेव्हा यवतमाळमध्ये आलंय आणि केल्या गेलंय, त्या नाटकामध्ये आपण अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली असं मी ऐकलं होतं. मित्रांनो, श्रीराम लागू, त्यानंतर मग नाना पाटेकरजी या सशक्त कलावंतांनी अप्पासाहेब बेलवलकर अजरामर करून ठेवलेले आहे. ती भूमिका करणं म्हणजे प्रचंड धाडसाचं काम होतं, चॅलेंजिंग काम होतं. ती भूमिका भाविस्करजींनी केलेली आहे. मित्रांनो, आपलं जीवन तेव्हा समृद्ध होतंय जेव्हा समाजाचे हे कलेचे अंग आपल्या अंगामध्ये असते आणि ते आपण आत्मसात केले पाहिजे. खरं म्हणजे
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमच्यामधील कलागुण, तुमच्यामधील नेतृत्व गुण, तुमच्यामधील समाज सहसंबंधाचे गुण हे तपासून घ्यायचे असतात. तोच स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतो किंवा यशस्वी होतो जो सर्वगुण संपन्न असेल. आणि म्हणून अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहेच, कारण अभ्यासाच्या माध्यमातूनच, ग्रॅज्युएशनच्या माध्यमातूनच आपण स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री करणार आहोत. पण यशाचं दार केव्हा खोलणार आहोत? जेव्हा आपल्याकडे बी प्लॅन असेल आणि तो सक्सेस करून घेऊ आपण. जीवन जगता जगताच, शिकता शिकताच आपण हेही जर आपण गुण आत्मसात केले, मग तो वक्तृत्व स्पर्धेचा असेल, लेखन कौशल्याचा असेल, संभाषण कौशल्याचा असेल, वादविवाद स्पर्धेचा असेल, आपला मुद्दा इतरांना चांगल्या पद्धतीने पटवून ठसवून देताही आला पाहिजे. हे सगळे गुण आपण आत्मसात जर केले तर निश्चितच आपल्याला यश चांगले मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवन जगत असताना ए प्लॅन सोबत बी प्लॅन असावा यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे ते त्यांचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. सरांचा अनुभव आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकूया. तुर्तास आपण सर आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.